नमस्कार सर्वांना, मी रोहन निकम. तर आपण आज बघणार आहोत मुख्यमंत्र्यांनी योजना दूत ही योजना काढली होती. या योजनेअंतर्गत 50,000 मुले भरली जाणार होती. या 50,000 मुले भरली गेल्यानंतर त्या मुलांना 10,000 वेतन हे दिले जाणार होते आणि 6 महिने त्यांना हे काम करायचे होते. तर बऱ्याच मुलांना हा प्रश्न पडला की 6 महिने काम करून आपल्याला काय फायदा मिळणार आणि पुढे आपलं काय होणार. या सर्व गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत. तुम्हाला किती फायदा होणार आहे हे सर्व आपण आज बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. योजना दूत ही महाराष्ट्र सरकारची नाविन्यपूर्ण योजना आहे. महाराष्ट्र राज्य सरकारकडून शासनाच्या विविध कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यातील 50,000 तरुणांची निवड केली जाणार आहे. योजना दूत म्हणून निवड झालेल्या तरुणांना विद्यावेतन म्हणून महिन्याला 10,000 दिले जाणार आहेत. पण याच कालावधीत 6 महिने असल्याने अनेक तरुणांना प्रश्न पडलाय की हे काम फक्त 6 महिने असणार, मग पुढे काय, कशाला हे काम करायचं. पण योजनादूत म्हणून काम केल्याने तरुणांना भविष्यात अनेक फायदे मिळू शकतात. त्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून महाराष्ट्रात सर्व सरकारी योजनांची जोरदार चर्चा चालू आहे. पण लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्त शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. त्यातील अशा काही योजना आहेत ज्या सुरू तर करण्यात आल्या, पण प्रचाराच्या अभावामुळे त्या सामान्य जनतेपर्यंत कधी पोहोचू शकल्या नाहीत. म्हणून शासनाच्या विविध कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी संधी आता तरुणांना दिली जात आहे. योजनादूत इंटर्नशिपचा कमाल कालावधी फक्त 6 महिने आहे. ही गोष्ट खरीच आहे. योजनादूत म्हणून निवड झालेल्या तरुणांना या कालावधीत विद्यावेतन म्हणून महिन्याला 10,000 रुपये मिळतील. पण यासोबतच 6 महिने योजनादूत म्हणून काम केल्याने तुम्हाला याचा भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. तर प्रत्येक तरुण म्हणतात 6 महिने काम करून घ्यायचं, 6 महिने काम केल्यानंतर आपल्याला काही फायदा होणार नाही, म्हणून बरेच तरुण हा फॉर्म भरणार नाहीत. पण याचा तुम्हाला पुढे काय फायदा होणार आहे हे आपण आज सर्व जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. योजनादूत म्हणून काम केल्याने मिळणारे फायदे. योजनादूत म्हणून काम केल्याने विद्यावेतनातून आर्थिक सहाय्य तर मिळेलच, सोबत तुम्हाला सरकारी यंत्रणेसोबत कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल. तुम्ही समाजात वावरण्याचे आणि बोलण्याचे कौशल्य सुधारेल. इंटर्नशिप कालावधी पूर्ण होताच राज्य सरकारकडून तुम्हाला योजनादूत म्हणून काम केल्याचे प्रमाणपत्र मिळेल. या सरकारी प्रमाणपत्राच्या भविष्यात तुम्हाला खूप उपयोग होऊ शकतो. तुम्ही भविष्यात कोणतेही मार्केटिंगचे काम करणार असाल तर ते काम मिळवून देण्यात हे योजनादूत म्हणून काम केल्याचे प्रमाणपत्र तुमच्या कामी येईल. इतकेच नाही तर इंटर्नशिप कालावधी पूर्ण होतात तुम्हाला सरकारी योजनांची चांगलीच माहिती झाली असेल. त्यामुळे तुम्हाला कोणतीही सरकारी योजना संबंधित ऑनलाईन पोर्टल, सरकारी योजना बातम्या, वेबसाईट, ऑनलाईन न्यूजपेपर मध्ये लेखक म्हणून सहज काम मिळू शकते. तर अशा प्रकारे तुम्ही योजनादूत म्हणून काम केले तर हे प्रकारे तुमचे फायदा होऊ शकतो. आणि कोणतेही काम केले तर तुम्हाला 6 महिने हा अनुभव येणार असतो. उद्या जाऊन तुम्ही हे सर्व प्रकारचे फॉर्म पण भरू शकतात आणि तुम्हाला प्रत्येक ठिकाणी अनुभव येऊ शकतो. जर मार्केटिंगचे काम केले, मार्केटिंग ही बोलीबच्चन चालते, तर तुम्हाला मार्केटिंगचा बी याच्यात अनुभव येऊ शकतो. आणि प्रत्येक ठिकाणी हे सर्टिफिकेट तुम्ही दाखवल्यावर तुम्हाला आरामात तिथं ड्युटी मिळणार असते. तर योजनादूत साठी अर्ज करण्यासाठी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार की आपण आज सर्व बघणार आहोत. अर्जदाराचे वय 18 ते 35 दरम्यान असावे. कोणत्याही शाखेची पदवी प्रमाणपत्र हे असावे. म्हणजे अर्जदाराला पदवी केलेली असावी, कारण की अर्जदार 12वी पर्यंत शिक्षण झालेले असेल तर चालणार नाही. तुम्हाला कोणत्याही शाखेतील पदवी लागणार आहे. त्यानंतर अर्जदार संगणक प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा. म्हणजे तुम्ही संगणक प्रमाणपत्र कोणते MSCIT वगैरे किंवा तुम्हाला संगणकाचे ज्ञान असावे. म्हणजे तुम्हाला ऑनलाईन कामं सांगितले ते ऑनलाईन कामं तुमचे सर्व प्रकारे झाले पाहिजे. तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे आणि तुम्हाला रहिवासी दाखला आवश्यक आहे. तुम्ही ज्या गावात असतात त्या गावात तुम्हाला ग्रामपंचायत हा रहिवासी दाखला मिळत असतो. तर अशा प्रकारे तुम्हाला योजनादूत अंतर्गत फायदे मिळू शकतात. तर ज्या तरुणांना फॉर्म भरायचा असेल त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. फॉर्म चालू आहे, तुम्ही फॉर्म भरू शकतात आणि योजनादूत म्हणून 6 महिने काम करू शकतात. तर तुम्हाला सोप्या प्रकारे काम असेल, तुम्हाला फक्त ज्या योजना आल्या आहेत त्या योजनांची माहिती
लोकांपर्यंत पोचवायची आणि लोकांना त्या योजनाबद्दल संपूर्ण माहिती समजून द्यायची. तर अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.